बॅच झाले आपल्या तुमच्या 5च्या सक्सेसची. तर जानेवारीमध्ये तुम्हाला फाउंडेशनल नॉलेज म्हणजे बेसिक जे आहे ते क्लिअर करायचं. 11th रिव्हिजन प्लस 12th प्लस 50 MCQ पर डे. इथे तुमचा गोल राहील स्ट्रॉंग बेस आणि CETची अर्ली प्रिपरेशन. फेब्रुवारी महिन्यामध्ये बोर्ड्समध्ये तुम्हाला एक्सेल करायचं, म्हणजे सर्व फोकस तुमचा बोर्ड्सवरती राहील. त्यानंतर बोर्ड रिडिंग प्लस टेक्स्टबुक रिडिंग. टेक्स्टबुक रिडिंग ही केमिस्ट्री आणि फिजिक्ससाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. इथं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्हाला फुल डीपमध्ये करायची आहे सब्जेक्टची. त्यानंतर मार्चमध्ये ब्रेक घ्यायचा नाही आहे कुठल्याही प्रकारचा. ॲग्रेसिव्ह CET सिलेबस कंप्लीट करायचा ॲग्रेसिव्हली. आपल्याला मार्चचे पूर्ण 30 डेज राहतील, त्यामुळे तुम्हाला ॲग्रेसिव्हली CETचा सिलेबस कव्हर करायचा आहे. त्यानंतर 12th हार्ड टॉपिक तुम्हाला फॉर्म्युला शॉर्टकट्स वापरून क्लिअर करायचे आणि डेली 100 ते 150 जे MCQ आहे ते सॉल्व्ह करायचे. त्यानंतर इथं काय होईल, तुमचा सिलेबस फिनिश होईल, हाय वेटेड टॉपिक पण कव्हर होऊन जातील. आणि एप्रिल सर्वात महत्त्वाचा एप्रिल राहील, तिथं तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे आणि तिथून तुमची परफॉर्मन्स जी आहे ती इम्प्रूव्ह करायची आहे. तर हा